नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये BDS गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, स्टेट कोटा 85% मधून कसे कॅटेगरी वाईज सीट आहे ते या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी आली पाहिजे। त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, अथवा माडा कॉलनी भोकरदन इथे तुम्ही विजिट देऊ शकता। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघणार आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये कॅप 1 राउंड मध्ये किती जागा रिक्त आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण हे बघून घेऊया की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन्ही याच्यामध्ये किती जागा रिक्त आहे स्टेट कोटासाठी। ठीक आहे, टोटल जागा। तर टोटल जागा बघून घेऊया आपण। गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 299 आहे, प्रायव्हेट साठी 2040 जागा रिक्त आहे। दोघांना मिळवलं आपण तर स्टेट कोटासाठी BDS मध्ये किती सीट आपल्याला बघण्यास मिळतात तर 2399। इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? गुड। तर 2399 जागा हे आपल्याला बघण्यास मिळणार आहे कॅप 1 राउंड मध्ये। आता हा डाटा माझा आहे का तर नाही, हा सीट मॅट्रिक्स मधून घेतलेला डाटा आहे। ठीक आहे, तर आपण बघून घेऊया की आतापर्यंत ठीक आहे, आता किती वाजत आहे बघा, 6:53 झालेले आहे। तर मी 6:45 बघितलं होतं, तर SMS लिस्ट आलेली नाही। तारीख पण सांगून देतो तुम्हाला मी, तर 6 ऑगस्ट तारीख आहे आजची। ठीक आहे, तर आतापर्यंत SMS लिस्ट आलेली नाही। तर SML लिस्ट मधून आपल्याला मागच्या वर्षीचा डाटा आहे आपल्याकडे, पण या वर्षीचा डाटा नाही। ठीक आहे, ते पण मी सांगणार आहे तुम्हाला। तर तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की काउन्सिलिंग रिलेटेड टिप्स सगळ्यात अगोदर जे कोणत्या चॅनलवर भेटणार आहे तुम्हाला, तर या चॅनलवरती भेटणार आहे। ठीक आहे, चालेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला प्रायव्हेट आणि हे जर बघितलं आपण तर टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट 2025 मध्ये आपल्याला माहित नाही, तरी सुद्धा आपण एक अंदाज लावू शकतो की 53,000 ते 50,000 ते 55,000 विद्यार्थी असणार आहे। आणि ते सगळे याच्यासाठी असणार आहे का BDS काउन्सिलिंग साठी तर नाही, त्याच्यामधून लिमिटेड स्टुडंट असणार आहे। त्याचा कट ऑफ सुद्धा टाकलेला आहे, ते तुम्हाला मी शेवटी सांगून देईल। ठीक आहे, आपण या व्हिडिओमध्ये काय बघू आता तर सगळ्यात अगोदर जी SC कॅटेगरी आहे, म्हणजे कॅटेगरी वाईज सीट किती आहे, तर हा जो पहिला कॉलम आहे तो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी रिक्त आहे, आणि हा दुसरा कॉलम जे आहे ते प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर कोणतं कॉलेज आहे आपलं, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे। तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, SC कॅटेगरी। ठीक आहे, SC कॅटेगरीमध्ये 39 जागा रिक्त आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये। ठीक आहे, 39 सीट हे SC कॅटेगरीचे भरले जातात। तसंच आपण 150 हे कोणते ओपन हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपले भरले जातात SC कॅटेगरीसाठी। तर टोटल सीट किती झाले SC कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये तर 189। तसंच आपण ST कॅटेगरीसाठी बघितलं तर 20 स्टुडंट हे काय असतात तर 20 विद्यार्थी हे आपले गव्हर्नमेंट मधून भरले जातात, आणि 80 विद्यार्थी हे कशामधून भरले जातात तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये भरले जात असतात। त्याच्यानंतर विजेचा बघितला आपण तर विजेचे 9 विद्यार्थी जे आहे, 9 विद्यार्थी ठीक ते कशामधून भरले जातात तर 9 विद्यार्थी जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये यांच्या जागा रिक्त आहे, आणि 35 विद्यार्थी हे कशामध्ये तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये। तर टोटल विजे कॅटेगरीसाठी सीट किती रिक्त आहे तर 44 सीट इथं रिक्त आहे। त्याच्यानंतर NTB बघितलं आपण तर 8 विद्यार्थी हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जागा रिक्त आहे त्यांच्या, आणि 28 हे प्रायव्हेटसाठी। तर टोटल जागा किती झाल्या तर 36 जागा आपल्या इथं झालेल्या आहे। तसं NTCचा विचार केला आपण तर 12 विद्यार्थी हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी रिक्त आहे NTC कॅटेगरीच्या, आणि 40 विद्यार्थी हे प्रायव्हेट कॉलेजसाठी रिक्त आहे। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघून घेऊया तर NTD कॅटेगरी आहे आपली। तर 6 विद्यार्थी जे आहेत, 6 ते गव्हर्नमेंट मधून त्यांच्या जागा रिक्त आहे NTD कॅटेगरीसाठी, आणि 23 जागा हे प्रायव्हेटमध्ये रिक्त आहे। तर टोटल किती झाले 29। ठीक आहे, OBC कॅटेगरीसाठी 57 जागा हे रिक्त आहे, कोणासाठी तर कशासाठी तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, आणि 219 जागा हे कशासाठी रिक्त आहे तर 219 जागा हे प्रायव्हेटसाठी। टोटल किती झाले तर मी चुकीचं लिहून टाकलं, 57 + 219 करून घ्या तुम्ही। त्याच्यानंतर SCBC मी करून घेतो, माझं गणित कच्चं आहे तरी सुद्धा मी करून घेतो। 9 + 7 16 1 5 6 7 2 5 276। ठीक आहे, चालेल। त्याच्यानंतर SCBC साठी बघून घेऊया आपण तर 29 जागा हे कशासाठी रिक्त आहे तर गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी, आणि 196 जागा कोणासाठी रिक्त आहे तर प्रायव्हेट कॉलेजेससाठी। तर टोटल सीट किती आहे तर 225। त्याच्यानंतर EWS कॅटेगरीसाठी बघितलं आपण तर 31 जागा हे कशासाठी आहे
तर गव्हर्नमेंटसाठी आहे आणि 0 जागा ह्या बघा. खूप सारे चॅनल होते, खूप सारे काउन्सिलर सुद्धा होते, त्यांनी सांगितलं होतं की EWS कॅटेगरी, पण कॅप राऊंड 1 मध्ये प्रायव्हेटमध्ये कोणताही कोटा EWS साठी देण्यात आलेला नाही. हे मी स्वतः नाही म्हणत आहे, तुम्ही जाऊन सीट मॅट्रिक्स चेक करा आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता, तिथून तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तर 0 विद्यार्थी प्रायव्हेटसाठी. टोटल सीट किती आहे EWS साठी, तर 31 सीट इथं रिक्त ठेवण्यात आलेले आहे. ओपन कॅटेगरीसाठी 69 सीट हे गव्हर्नमेंटसाठी आहे आणि 1269 जागा कशासाठी आहे, तर प्रायव्हेटसाठी आहे. ठीक आहे, 1338 एवढ्या टोटल जागा कशासाठी रिक्त आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी. आता SML लिस्ट आलेली नाही, नाहीतर मी तुम्हाला SML लिस्ट बद्दल सुद्धा समजावलं असतं, पण SML लिस्ट सध्यापर्यंत आलेली नाही. तर एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो तुम्हाला मी, की तुमची रँकनुसार जर का तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज हवं असेल ना, तर तुम्ही नक्कीच कॉलेज लिस्ट कशी बनवतात ते सुद्धा बघा. आणि या BDS कॉलेजेसचं कट ऑफ काय जाणार आहे प्रायव्हेट कॉलेजेसचं, ते तुम्ही या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघू शकता. आणि या व्हिडिओमध्ये क्लिक करून तुम्ही काय बघू शकता, तर परफेक्ट कॉलेज लिस्ट कशी बनवायची असते ती बघू शकता. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावं.